रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चर्चा असेल, मी अजून शेका पक्षात आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं तर उद्या ठरवेन आणि तुम्हाला परत बोलून बघा। आजपर्यंत तो माझा निर्णय नाही, मी आज सुद्धा शेका पक्षात आहे। उद्या कार्यकर्ते जे काय ठरवतील, मी उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार। मी आजपर्यंत मीटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांची, तर मी कसं सांगू? मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काही होणार नाही। कुठल्याही पक्षात, भाजप बोला, राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदे गट बोला का महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे, तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही। उद्या मी असं आहे, मी जेवढा बोलायचा तेवढा आज जवळजवळ 1.5 महिना बोलतो। त्या 1.5 महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल, मी सर्व नेत्यांची चर्चा केली, असं काय नाही। आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची 2 वेळ मीटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणं मांडला। त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील बोल तर माझा तो दोष नाही ना। मी फक्त एवढंच सांगतो, ज्याने आपल्याला फसवले त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडूया, याच्या पलीकडे काय नाही। सरचिटणीस सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसा फसवतो, आमच्या पक्षात ते मुख्यमंत्री आहे, भयंकर त्रास होतो। आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मंडळी माझ्या नावाने काही यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले। माझा व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे। आज मी A क्लास पेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, क्वांटिटी वाईज ब्रिजेस बनवणं येते, ते भरपूर मोठा माझा आहे। त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे। पण का मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल कशात करता चालेल, मी कोणाला काय घाबरत नाही। माझ्यावर हे आरोप होत गेले का प्रीतम म्हात्रे महेश बालदीला निवडून आणण्याकरता उभा केलेला आहे। 1 मिनिट झालं, महेश बालदीला निवडून आणण्याकरता केलाय। कुठला बाप मुलाला पडण्याकरता उभा करील? 89,000 मतं 45ची झाली, ती अशी नाही झाली ना। कोणी तुमचा मुलगा असला कुठेही पाठवताना तुम्ही तो विचार करणारच ना। काही बोलायचं तोंडातून येतो म्हणून ते बोलत असतात। जे काय जो निर्णय आलाय तो मान्य केला पाहिजे। मी असा काही तुम्हाला सांगतो, बालाराम पाटील काही सांगो, मी स्पष्ट सांगितला होता का पनवेलमध्ये मला उभा राहायचा नाही। त्याने आग्रह केला होता, मी त्यांना त्यावेळी सांगितलं पनवेल मधून जर तुम्ही सांगता प्रीतमने उभा राहावा तर उरण मतदारसंघ वाऱ्यावर सोडायचा का? त्यावेळी बालाराम पाटलांना विचारूनच प्रीतम म्हात्रेंनी काम चालू केलं होतं। आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी की शेवटच्या याच्यात जयंतबाईंजवळ आम्ही सर्व गेले असताना मी स्पष्ट सांगितलं होतं का मला उरण मधून उभा राहायचा आहे। आपण जर मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उभा राहील। त्याच्यानंतर मला आपल्या शेतकरी कामगार पक्षाने AB फॉर्म दिले, ती काय माझीच ही नाही ना, नाही तर मी अपक्ष राहणार होतोच ना। अपक्ष राहत नाही का महाराष्ट्रामध्ये? अनेक राहतात। आता मी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला पक्ष विचारतात, विचारायला काय? आता एकदा मार्केटला माल आला का कोणी काही विचारतो ना, त्याच्याकरता तो काय नवीन विषय नाही। मला काय कोणी टाइम नाही दिला। कार्यकर्त्यांना तिथल्या तिथं मी सांगितला, बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पटतो, ठीक आहे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, जे निष्ठावंत आहे मी निष्ठावंत आहे। मी कुठं सांगत नाही का तुम्ही महाविकास आघाडी सोडून दुसरा कुठे स्वतंत्र लढायची तयारी आहे। भविष्यात काय माझ्यासोबत कार्यकर्ते राहतील त्यांचं मी हे करणार ना। नोकरी धंदा आज काय चाललाय, गरिबाची काय अवस्था आहे, मला त्या लोकांकरता हे करा। आज कुठली निवडणूक आहे का? प्रीतम तो उभा इथं राहत नाही, 4.5 वर्षानंतर आमदारकीला कुठेही उभा राहील, ते सुद्धा आज तुम्हाला जाहीर करतो। आज तो उभा राहत नाही, मला कार्यकर्त्यांकरता हे करायचं आहे। कार्यकर्त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना नोकऱ्यांचा कामधंद्याचा या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे। काय मला माहिती त्यांना काय वाटावं त्यांचा विषय आहे। एखाद्याने संशय घ्यायचा ठरला मग तो काही घेऊ शकतो ना। मी आज सुद्धा शेका पक्षात आहे,
त्यांना कोणकोण काय लागायची. मग आज का मीटिंग घेतली? मी ज्यावेळी 27 मार्चला मीटिंग घेतली, 29 ला घेतली, का नाही मला बोलून घेतला? का सकाळी बसतो तेवढा मोठा ऑफिसचा परत मी उद्घाटन करतो हे घेतो, का मला बोलवला नाही? अरे माझा तो प्रश्न आजचा नाही बाबा, तुला काही विचारू शकतो, आजचा प्रश्न नाही. हा प्रीतमने गेल्या विधानसभा निवडणुकीला इतकी चांगली फायदे एकाकी झुंज दिली, 45,000 मतांमध्ये 89,000 मदत मारली. आपण गेल्या वेळी 3 नंबरला 2 नंबरला आलो. यांच्या मताधिक्यामुळे महेश पाटील निवडून आले तरी त्यांनी धक्का नक्कीच घेतलेला होता. अशा वेळेला प्रीतम उरण मतदारसंघ खूप चांगल्या पद्धतीने आता बांधला असून पुन्हा नव्याने सुरुवात केली असताना जर तुम्ही भाजपात गेले त्या प्रीतमच्या राजकीय भवितव्य धोक्यात येईल की नाही येणार? तुम्हाला वाटतं? राजकीय भवितव्याचं काय काम करेल तो पुढे जातो कुठल्याही पक्षात. कुठल्याही पक्षात त्या सर्व कोणाच्या नावावर पक्ष दिलेला नसतो. जो काम करतो तो जातो पुढे. कोणाचा उदाहरण द्यायची गरज नाही, काम करणाराच मनुष्य पुढे जातो. एकच निर्णय मानेल मी, माझ्या नेत्याचा राज्य चिटणीस आहेत त्यांचा जर हे होत असेल, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केलेला असेल, त्या पक्षाशी मला राहायचा नाही, हा माझा मत आहे. जयंतबाईंच्या बाबतीत त्यांना स्वतःला पाडले, त्यांनी नाही बिनविरोध होत होती. गेली 5 टर्म मध्ये निवडून आलेली व्यक्ती त्याच्या विरुद्ध केलंय. पवार साहेबांनी नाही केलं, शिवसेनेने केलेलं आहे, त्यांची मतं त्यांना दिली. हा माझा त्यांच्या बाबतीत सोज्वल प्रेमल जयंतबाईंवर प्रेम आहे, त्या पद्धतीने मी आपल्याला सांगतो. म्हणून मी आज सुद्धा त्यांच्याजवळ सुद्धा मांडला का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया, आपला पक्ष अबाधित ठेवून कुठल्याही सत्तेच्या पक्षाशी आपण युती करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय द्या, हा माझा विषय आहे. महाविकास आघाडीचे आमचे बबनदादाही होते, बरोबर, इलेक्शनच्या अगोदर इलेक्शन पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता रायगड मधले, विशेषतः नवी मुंबई मधले, पनवेल उरण मधले माहिती आहेत. तर बबनदादांनी काम केला, याचा त्याच्या पक्षाचं काम केला, ते बाईचा आणि त्याच्यामुळे आमच्या या महाविकास आघाडीच्या याच्यात काही घटक पक्ष, समजा उद्या काँग्रेस असेल, आणखी ते अनिल कोण आहेत त्यांची, ते जे कंपनी जेवढे काय आहेत त्यांचं म्हणणं का आपल्या विरुद्ध काम केलं आहे म्हणून आपण त्यांना त्याला तो आपले जिल्हा अध्यक्ष काय यांचं नाव शिरीष गरत, त्यांच्या घरी बैठक झाली. तो 2 आता मी त्यावेळी सांगत होतो बालूशेठना का तुम्ही जिल्हा चिटणीस व्हा. आमची मीटिंग झाली त्यावेळी बालूशेठ 2 तालुक्याचे अध्यक्ष व्हायला आले. खरं ते बबनदादाला बोलवायला पाहिजे होतं आणि त्याच्या समोर हे करायला पाहिजे होतं, पण तो चुकीचा निर्णय आहे. गद्दार कोणाला बोलतात? जो खरोखर पक्षाची विरुद्ध जसा आता कोणी काम केला त्याला तुम्ही गद्दार बोलू शकता. पण अशा वेळी त्यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांना सुद्धा किती दिवस आपण हे करणार, निर्णय घेऊ नये, तो पार्टीने ठरवायचा आहे. मला नाही पटला म्हणून मी हे केलंय ना. मला कार्यकर्त्यांनी विचारणा केली, साहेब बाहेर आले, साहेब कधी बाहेर येतील याची डेट नाही ना, डेडलाईन नाही ना. डेडलाईन असेल तर उद्या सुद्धा मी हे करीन ना, उद्याच्या याच्यात सांगेन का बाबा. आता त्यांनी तो पत्रक जाहीर त्यावेळी केला होता, राजकीय संन्यास घेतो म्हणून. पण आता कार्यकर्त्यांपर्यंत तो पत्र पोचलाय का नाही माहिती नाही मला. एक तुमच्या लक्षात ते पोचवायला पाहिजे. कार्यकर्त्यांना काय माहिती बाबा आपले नेते आता आज सुद्धा आम्ही मानतो एकमेव अशी व्यक्ती आहे किंवा बँक आहे ज्यांनी प्रॉपर्टी लिहून दिली 371 कोटी रुपये लोकांना दिले व्याजासह. अशी राज्यामध्ये नाही कुठली बँक झाली, स्वतःची प्रॉपर्टी दिली. कोण कुठलाही अधिक युवा असला बनेल जर ठक्षण असता तर त्यांनी दिली नसती. त्याच्यात होत काय नाही, हे सगळं असाच चाललंय. तुम्ही पेन अर्बन बघा, गोरेगाव बघा, आणखी कित्येक बघा, पण ती व्यक्ती सच्ची आहे म्हणून त्यांनी तसं लिहून दिला. त्याचं पाहिजे तेवढ्या लोकांनी हे केला. जवळजवळ 95% लोकांना पैसे मिळालेत.